नमस्कार. मी संकल्प फाउंडेशनच्या वतीने आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा स्वागत करतो. आजच्या या संवाद सारथीच्या 124व्या पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासोबत सचिन ओवाळ सर आहेत. अ, त्यांना आमंत्रित करण्यापूर्वी आमच्या एनजीओ बद्दल एक 2 मिनिटात इथं माहिती देतो की आमचं एनजीओ गेले 12 वर्ष झाले महाराष्ट्रातल्या विविध भागात ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून काम करत आहे. आमचं मुख्य तत्व महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीवसेवा या तत्वाने आमचं एनजीओ काम करतं. ग्रामीण विकास असेल, पर्यावरण, शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण अशा विविध क्षेत्रात आमचं एनजीओ गेले 12 वर्ष झाले समाजासाठी आणि समाजातील सर्वच घटकांसाठी पर्यावरणासाठी काम करतात. आमच्या एनजीओची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप या ठिकाणी मी शेअर करतो. के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान कोरोना काळात जेव्हा सगळ्या आमच्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन माध्यमातून वेबिनार सिरीज सुरू केली की ज्यात अगदी ग्रामीण विकासापासून तर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन असेल, यासोबतच शेतीचे विविध पद्धती, मिलेट्स फार्मिंग, ऑर्गॅनिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग या व्यतिरिक्त त्या संपूर्ण कालावधीत कोरोना काळात लोकांना स्क्रीन वापरायची खूप सवय झाली होती, टीव्हीची, मोबाईलची, कम्प्युटरची. तर त्यावर कसं नियंत्रण करावं म्हणून पॅरेंट्स आणि स्टुडंटसाठी आम्ही वर्कशॉप पण घेतले की या स्क्रीनचा खरोखर आणि चांगला उपयोग कसा केला पाहिजे. हे सगळं करत असताना आमच्या एनजीओच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या मीटिंग्स होत होत्या आणि एक नवीन प्रकल्प आपण हाती घेऊया म्हणून चर्चा सुरू असतानाच संवाद सारथी बद्दल चर्चेत असं निघालं की एक असा उपक्रम की ज्यात संवाद आणि संवादातून लोकांना जाणून घेण्यात येईल, म्हणून संवाद सारथीचा जन्म झाला. आमच्या मुख्य मार्गदर्शिका भावनाताई विसपुते यांच्या मार्गदर्शनाने आम्ही 15 ऑगस्ट 2022 ला की ज्या दिवशी भारताचं 75वा अमृत महोत्सव दिन साजरा होत होता, तर त्या मुहूर्तावर आम्ही संवाद सारथीची मुहूर्तमेढ रोवली
आणि मला सांगायला आनंद होतोय की आता आपण 124व्या वेबिनार मध्ये आहोत. आम्हाला प्रत्येक वेळेस जितके या ठिकाणी महानुभाव येतात त्या प्रत्येकाकडून नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि खरोखर जेव्हा एखादा अपंग व्यक्ती आहे, डिफरंटली एबल व्यक्ती आहे, तो जेव्हा त्याचं जीवन जगत असतो तर त्याला खूप सारे संघर्ष करायला लागतात. मग हा संघर्ष करत असताना त्याच्यात असलेल्या कमी ओळखून त्यावर कशी मात करायची, त्याच्यात जे काही कमी आहे त्यावर मात करून आपल्या जीवनातलं बॅलन्सिंग तो कसं शोधून काढतो, त्यावर कशी मात करतो. आणि जेव्हा एखाद्या गोष्टीसाठी मग त्याचं करिअर असेल, स्पर्धा असेल, तो सिद्ध करायला लागतो, तर तो कधी कधी इतरांसोबत स्पर्धा करून कधी त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या पुढे जाऊन आपलं स्वतःचं स्थान सिद्ध करत असतो. आतापर्यंत जेवढे महानुभव आले खरोखर ते त्यांच्या क्षेत्रातले मास्टर ब्लास्टरच आहेत. आणि आम्हाला प्रत्येक वेळेस या सगळ्या महानुभावांकडून नवीन नवीन गोष्टी ऐकायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि आमच्या एनजीओला खूप मोठी संधी मिळत असते की इतर लोकांपर्यंत ऑनलाईनच्या माध्यमातून ते पोहोचवण्याची संधी मिळते. हे खूप आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे वक्ते सचिन सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. धन्यवाद सर. नमस्कार. आवाज येतोय सर? हो, येतोय हॅलो. क्लिअर. येतोय. नमस्कार. धन्यवाद सर. संकल्प फाउंडेशन सामने आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 124वे. असं म्हणतात की एक कल्पना तुमचं आयुष्य बदलू शकते आणि हे उद्योजकांच्या बाबतीत तंतोतंत लागू होतं. वेगळ्या पद्धतीने विचार करणाऱ्या आणि नवीन गोष्टींसाठी कल्पना मांडणाऱ्या उद्योजकांचेच गुणधर्म असणारे असे आजचे आपले वक्ते आहेत. तर संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील 124वे पुष्प गुंफण्यासाठी आपल्या अपंगत्वावर मात करत शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे पुणे येथील शिक्षक व सामाजिक कार्यकर्ता माननीय सचिन शांताराम ओहोळ सर आज आपणास वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सरांचं शिक्षण बीकॉम झालेलं आहे. तसेच सरांनी टेक्नॉलॉजीचा मोबाईल रिपेअरिंगचा कोर्स देखील सरांनी केलेला आहे. सर हे शिक्षक आहेत आणि पुणे येथे ते शिक्षक सेवा त्यांची देत आहेत. सर सामाजिक सेवेमध्ये देखील सक्रियपणे सरांचा सहभाग असतो. सरांनी विशेष दिव्यांग लोकांसाठी आणि कौशल्य विकासासाठी सामाजिक कार्य केलेले आहे. सरांना बुद्धिबळ खेळायला आवडते. तसेच सरांना सामाजिक कार्यामध्ये सक्रिय राहणे आणि नवनवीन गोष्टी शिकणे हा देखील सरांचा छंद आहे. सरांना आजवर अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. त्यापैकी सरांना जीवन गौरव पुरस्कार तर लाभलेला आहेच. शिवाय कौशल्य विकासामध्ये कार्यरत असताना सरांना सामाजिक गौरव पुरस्कार देखील सरांना लाभलेला आहे. तर असे हे जे आपले वक्ते आहेत माननीय सचिन शांताराम ओहोळ सर, उद्योजक घडविणारा दिशादर्शक अपंग मित्र सचिन या विषयावर आज आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी नवीन ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपविते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी आपल्यासोबत आलेले सतीश अलकुटे सर, सुजाता पवार मॅडम, तेजस्वी मॅडम यांचं देखील स्वागत करतो. आणि आपले आजचे वक्ते माननीय सचिन ओवाळ सर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करा. वेलकम सर. नमस्कार. हॅलो.
नमस्कार मिस्टर सोनोवाल. आवाज इको होतो का सर मला? इको होतो इको. हॅलो. येतोय सर आवाज? सर इको होतो इको. हो. एक कुठलं तरी डिव्हाइस बंद करून घ्या. हॅलो. येतोय ना सर आता आवाज क्लिअर? हो, आता येतोय. येस. ओके. नमस्कार मी सचिन ओवाळ. माझं पूर्ण नाव जे आहे सचिन पुष्पा शांताराम ओवाळ आहे. माझ्या आईचं नाव पुष्पा आहे. तर मी नेहमी माझ्या नावामध्ये माझ्या आईच्या नावाचा उल्लेख करत असतो. कारण मी आज जे काही आहे तर ते माझ्या आईमुळे आहे. माझा जन्म 13 एप्रिल 1981 साली पुण्यामध्ये झालेला आहे. तर मी 2.5 वर्षाचा असताना मला ताप आला होता. तर त्यामध्ये डॉक्टरने मला तापामध्ये इंजेक्शन दिलं आणि त्याच्यामुळे मला पोलिओ झाला होता. आणि तो जो पोलिओ आहे तर तो चढता होता. चढता म्हणजे पायापासून माझ्या असा वरपर्यंत वरच्या भागाला म्हणजे मानेपर्यंत तो पोलिओ गेला होता माझा तो. पण घरच्यांनी माझ्या विविध प्रकारचे उपचार केले, ट्रीटमेंट केला आणि त्याच्यानंतर तो जो माझा पोलिओ आहे तर तो कमरेखाली म्हणजे पायापर्यंत माझा मर्यादित राहिला होता. आणि त्यानंतर मग 1ली ते 4थी पर्यंतचे माझं जे शिक्षण आहे तर ते सर्वसामान्य शाळेमध्ये झालेलं आहे. आणि त्यानंतर 5वी मध्ये मला माझ्या घरच्यांनी पुण्यामध्ये दिव्यांगांसाठी एक संस्था आहे तर तिथं मला टाकलं. तिथं शाळा आणि राहणं म्हणजे हॉस्टेल टाईपच आहे ती संस्था. तर तिथं माझं शिक्षण आणि पुनर्वसन व्यवस्थित झालं त्या संस्थेमध्ये. तर त्या संस्थेमध्ये जाण्याच्या अगोदर मी म्हणजे पूर्णपणे हात आणि पाय याप्रमाणे हातावरच चालत होतो. आणि तिथं गेल्यानंतर मग माझं ऑपरेशन वगैरे झालं. ऑपरेशन झाल्यानंतर मग मी काट्या आणि कॅलिपरच्या साहाय्याने मी चालायला लागलो. त्यानंतर 7वीत असताना माझे वडील जे आहेत तर ते वारले. वारल्यानंतर मग माझं जे शिक्षण आहे तर ते 10वी पर्यंत तिथं झालेलं आहे. आणि 10वी झाल्यानंतर माझं स्पाईनचं म्हणजे मणक्याचं ऑपरेशन झालं होतं. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर म्हणजे परीक्षा झाली 10वीची आणि त्याच्यानंतर लगेच मला ऑपरेशनसाठी नेलं होतं. आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर मग मी घरी आलो. घरी आल्यानंतर रिझल्ट वगैरे लागला शाळेचा माझा 10वीचा. तर आम्ही 8 जण संस्थेमधले विद्यार्थी होतो. तर त्याच्यामध्ये मीही पास झालो. पण ज्यावेळेस माझा रिझल्ट लागला तर त्यावेळेस ऑपरेशन झाल्यामुळं माझ्या अंगामध्ये तेव्हा प्लास्टर होतं. तर ते प्लास्टर असताना माझ्या मित्रांनी आणि त्यावेळेस मला वाटतं म्हणजेच जी सेंट्रलाइज सिस्टम जी आहे ऍडमिशनची, जे आता 10वी झाल्यानंतर आपण फॉर्म वगैरे भरतो म्हणजे कॉलेज पाहिजे ते आपल्याला म्हणजे पर्सेंटेज वाईज भेटतात आपल्याला, टक्क्यांप्रमाणे भेटतात. तर ती सिस्टम जी आहे ती आमच्या वेळेस चालू झाली होती. तर तो जो फॉर्म आहे तर तो माझ्या मित्रांनीच भरला कारण माझ्या अंगामध्ये प्लास्टर होतं. मी तर काही कुठे जाऊ शकत नव्हतो. आणि मग त्याने मला ते कॉमर्स वगैरे साईट दिली. पूर्ण त्यांनीच हे केलं बाबा. मला ते आर्ट नव्हतं माहिती, कॉमर्स सायन्स वगैरे काहीच त्याच्यातलं म्हणजे हे नव्हतं माहिती. त्याने स्वतःहूनच ते कॉमर्स वगैरे टाकलं. आणि त्याच्यानंतर मग माझं कॉलेजचं जे शिक्षण आहे तर ते चालू झालं माझं. आता कॉलेजचं शिक्षण चालू झाल्यानंतर घरची परिस्थिती माझी खूपच म्हणजे बिकट होती. कारण 7वीला असताना वडील वारल्यामुळं आई जी आहे तर ती घरकाम वगैरे करून घर चालवत होती. त्याच्यानंतर मग मी 11वीला कॉलेजला ऍडमिशन घेतलं. त्याच्यामध्ये कॉलेज करता करता मी टायपिंगचा पण क्लास लावला. इंग्लिशचा टायपिंगचा क्लास लावला होता पहिला.
आणि मग ते टायपिंग करता करता सरांनी जरा माझं हे बघितलं, स्पीड वगैरे चांगला आहे किंवा हा व्यवस्थित हे करतोय, तर मग त्यांनी मला तिकडंच शिकवण्यासाठी म्हणजे ऑफर दिली की बाबा तू इकडं लर्न आणि अर्न कर, तुझा क्लासची फीज वगैरे तुझी हे करूया आपण म्हणून. मग मी कॉलेज वगैरे झालं की मग तिकडं माझा 45 मिनिटाचा क्लास असायचा आणि त्याच्यानंतर मग मी 2 एक तास तिथं मी बॅचेस घ्यायचो तिथं टायपिंगच्या. आणि मग ते झाल्यानंतर मग त्या सरांचं जे आहे, तर त्यांचा न्यूजपेपरचा व्यवसाय पण होता, म्हणजे एजन्सी होती त्यांच्याकडे. आणि मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तुझी परिस्थिती जर एवढी अडचणीची आहे, तर तू दुपारचे जे पेपर असतात, आता सकाळचं तर तुझं कॉलेज वगैरे असतं आणि त्याच्यानंतर तो टायपिंगचा क्लास घेतो, पण दुपारच्या वेळेस जे आहे तर तू पेपर विकू शकतो म्हणून. तर तेव्हा जे आहे त्यावेळेस दुपारच्या वेळेस पेपर यायचे, संध्यानंद, पुण्यनगरी किंवा मग आठवड्यासाठी आपला टाइम्स ऑफ इंडिया किंवा भरपूर तेव्हा ते आज का आनंद वगैरे दुपारच्या याच्यामध्ये पेपर निघायचे. तर मग मी ते पेपर विकायला लागलो, संध्यानंद, पुण्यनगरी वगैरे. आणि मग काही दिवसातच माझी पेपरची लाईन जी आहे तर ती चांगली बसली होती. आणि त्याच्यानंतर पुण्यामध्ये आरटीओ आहे आळंदी रोडला, तर मग मी तिकडे जाऊन मग दुपार लाईन टाकली की राहिलेले जे पेपर आहेत तर मग मी तिकडे विकायचो आरटीओ आळंदीमध्ये. आणि त्यावेळेस पुण्यामध्ये जे आहे 6 सीटर रिक्षा जे आहे तर त्याची खूप क्रेज होती, म्हणजे म्हणजे पीएमटी बस जे आहे तर त्याला ते ऑप्शन झालं होतं. 6 सीटर रिक्षा म्हणजे कमी पैशामध्ये ते लोक कुठेही इझिली जाऊ शकत होते. बसला तास तास भर वाट बघण्यापेक्षा ते 6 सीटर रिक्षा 5 5 मिनिटाला यायचे आणि ते निघायचे. मग त्यावेळेस ते लायसन आणि परमिटसाठी तिथं आरटीओ मध्ये खूप गर्दी व्हायची. आणि त्यांच्याकडे त्या लोकांकडे भरपूर वेळ असायचा, म्हणजे अ, खूप लोक असल्यामुळं त्यांना खूप लायसन काढायला किंवा परमिट काढायला वेळ लागायचा. मग टाइमपास काय करायचा म्हणून लोक काय करायचे आणि संध्यानंद पेपर वगैरे घ्यायचे. आणि तो पेपर म्हणजे खूपच रोचक असायचा, की सुरुवात जर आपण केली तर ते एंडच करावा लागायचा. त्याच्यामधल्या ज्या बातम्या आहेत खूप म्हणजे रोचक असायच्या, की चंद्रावर लगेच आता माणूस जाऊन राहील असं, अशा काहीतरी म्हणजे एक माणूस ते सुरुवात केली तर तो शेवट वाचणारच असं असायचे ते पेपर. मग त्याच्यामुळे ते पेपर लोक घ्यायचे आणि त्यावेळेस ते क्रेजच झाला होता संध्यानंद पेपरचा. आता जे जुने पेपर वगैरे वाचत असतील तर त्यांना माहिती होतं की दुपारच्या वेळेस ते संध्यानंद पेपर वगैरे यायचे पहिले. मग तिकडचेच एक आरटीओ मधले साहेब होते, तर त्यांनी मला बघितलं की बाबा हा 3 चाकी सायकलवर पेपर विकतो म्हणून. मग मग त्यांनी मला सांगितलं की बाबा तू मला पण इकडे एक टाकत जा पेपर, सकाळचा पण टाकत जा आणि दुपारचा पण टाकत जा. मी काही सकाळचा पेपर वाचत नाही, मला काही वेळ भेटत नाही सकाळचा पेपर वाचायला, मग मी घरी मागवतो, त्यापेक्षा मी घरचा तो बंद करतो आणि तुझ्याकडचाच घेत जाईन म्हणून पेपर. कारण त्यांनी बघितलं की मला भरपूर कस्टमर यायचे आणि त्यावेळेस ते पेपरचे वरचे जे सुट्टे पैसे राहिलेले असायचे तर ते म्हणायचे बाबा राहून दे म्हणून. तर मी म्हणायचो नको बाबा, हे काय मी व्यवसाय करतो, मला काही हे म्हणजे असं काही भीक वगैरे नको. तर त्या हिशोबाने मी परत त्यांना ते पैसे द्यायचो. तर मग त्यांनी 2 3 वेळा मला बघितलं असं बहुतेक. मग त्याच दिवशी मला म्हटलं की बाबा तुझी ही गोष्ट मला चांगली वाटली, मग तू काय करत जा इथं पेपर टाकत जा. आणि प्लस म्हटले तुला जसं इथं आरटीओ मध्ये एजंट लोक जे कामं करतात तर त्याप्रमाणे जर तुला करता येत असेल तर कर, म्हटले जे काही तुला मदत लागत असेल सहकार्य लागतं तर ते मी करतो म्हणून. पण मला काय ते परमिट मधलं किंवा लायसन मधलं गाड्यांमधलं मला काय माहिती नव्हतं, त्याच्यामुळे मी काय त्याच्यात जास्त पडलो नाही. पण नंतर काही दिवसांनी काय झालं की तिथं माझ्याकडे भरपूर गिराईक बघून काही दुपारचे जे पेपर विकतात दुसरे मित्र वगैरे होते तर त्यांना ते माहिती झालं. मग नंतर ते पण तिथं आरटीओ मध्ये वगैरे यायला लागले पेपर विकायला. मग त्याच्यामुळं आता मी 3 चाकी सायकलवर असायचो, मी तर त्यांच्यासारखं काय फिरायचो नाही एवढं. मग ते तिथं आरटीओ मध्ये पूर्ण एरिया ते हे करून नाही का पेपर वगैरे विकायचे. मग त्याचा परिणाम माझ्या कुठेतरी थोडाफार धंद्यावर झाला. मग मी बघितलं, म्हटलं आपल्याला आता काहीतरी वेगळं हे केलं पाहिजे म्हणून. मग त्याच्यानंतर मग मी 3 चाकी सायकलला माझा माग कपड्याचा कव्हर असायचा, तर मी काय करायचो की बाबा रस्त्याने येताना जाताना पण लोक पेपर घेतील त्या हिशोबाने मी ते तिच्या मागे ते पेपर पिनाने असे लावलेले असायचे. पहिला संध्यानंद, मग पुण्यनगरी आणि मग टाइम्स ऑफ इंडिया किंवा जे काही मॅगझिन्स वगैरे असतात साप्ताहिक वगैरे असतात तर ते लावून ठेवायचो.
असंच एक माणूस माझ्याकडून कधी दिसला बिसला की तो पेपर घ्यायचा माझ्याकडून. त्याचं घड्याळाचं दुकान होतं. मग तो मला भरपूर वेळा असं म्हटलं की बाबा तू एवढं मेहनतीचं करण्यापेक्षा तू घड्याळ रिपेअरिंगचं काम शिक म्हणून. आणि मग एकदा मी विचार केला, म्हटलं आता आपला धंदा पण होत नाही, आपल्याला ऑप्शन काहीतरी बघितलं पाहिजे, दुसऱ्या गोष्टी काहीतरी सर्च केला पाहिजे. मग मी एकदा सहज त्याच्या दुकानावर गेलो. आमच्या घरापासून एक 9 एक किलोमीटर दुकान आहे त्याचं, त्या व्यक्तीचं. तर मग तिकडे गेलो, मग बघितलं की आणि नेमकं ते आठवडी बाजारच भरला होता, रविवारचा तिथं बाजार भरायचा. आणि गिराईक वगैरे चांगले यायला लागले. मग त्यांच्या दुकानात एक मामा म्हणून म्हातारा एक माणूस असायचा. तर मग त्याने मला सांगितलं, बाबा तुला जागेवर बसल्या बसल्या व्यवस्थित हे करता येईल किंवा काय नाही का. मग मला ते पटलं. पटलं मग मग मी पेपरचं सोडलं आणि मग नंतर मी गाड्या रिपेअरिंगसाठी मग त्यांच्याकडे तिकडे जायला लागलो. सकाळी कॉलेजला जायचो, 10 साडे 10 पर्यंत 3 लेक्चर कॉलेजचे करायचो मी. आणि तिथून झालं की मग मी गाड्या रिपेअरिंगसाठी त्यांच्याकडे जायचो मी. मग ते रिपेअरिंग वगैरे पण माझं चालू झालं. आवाज येतोय ना माझा? हो हॅलो. सर, फक्त थोडं लाऊड करा. आवाज येतोय ना सर? क्लिअर आहे आवाज, फक्त थोडा कमी येतोय, थोडं वाढवलं तर चांगलं. कमी येतोय का आवाज? हो, किंचित किंचित. ओके. मग त्याच्यानंतर मग ते गाड्या रिपेअरिंगचं काम केल्यानंतर, सॉरी, शिकल्यानंतर मला एका घड्याळाच्या दुकानामध्ये मला काम भेटलं चांगलं. घरापासूनच जवळ होतं जरासं, म्हणजे 3 4 किलोमीटर होतं. मग मी तिकडं काय करायचो की कॉलेज सुटलं की मग मी घड्याळाच्या दुकानामध्ये तिकडं जायचो. मग तिकडं एक 2 वाजेपर्यंत असायचो. मग तिकडून घरी येऊन परत जेवण करून वगैरे मग ट्युशन वगैरे घ्यायचो मी. मग राहिलेल्या वेळामध्ये दुपारी मग मी ट्युशन घ्यायला लागलो. मग ट्युशन पहिला एक विद्यार्थी होता, एक विद्यार्थ्यावर भरपूर माझ्याकडे विद्यार्थी वाढले, एक 20 एक विद्यार्थी झाले त्याच्यामध्ये. मग ते झाल्यानंतर त्याच्यामध्ये काय झालं की माझं मग हे करता करता माझं जरासं शिक्षणाकडे लक्ष जरा कमी झालं होतं. मग ट्युशन घ्यायला लागलो. मग हे करताना माझं काय झालं की पैशाच्या ह्याच्यामध्ये माझं शिक्षणाकडे जरा लक्ष कमी झालं होतं. म्हणून मग मी काय केलं की बाबा ते पेपरचं जे आहे तर ते बंद करून टाकलं होतं नंतर मग मी ते. आणि मग फक्त आपलं कॉलेज आणि घड्याळाचं दुकान आणि दुपारच्या वेळेस ट्युशन असं केलं. मग ते जे माझे घड्याळाचे सॉरी पेपरचे जे पैसे आले होते, जमा झाले होते माझ्याकडे, मग त्याच्यातून मग मी काय केलं की बाबा कम्प्युटरचा वगैरे मी कोर्स लावला त्याच्यामध्ये. नवीनच कम्प्युटर त्यावेळेस आले होते आणि आमच्या घरामध्ये म्हणजे एक ब्राउचर आलं की बाबा डिस्काउंट मध्ये आपल्याला कम्प्युटरचा कोर्स आहे म्हणून. मग मी तिकडे गेलो. मग त्या सरांनी हे केलं मला. मग बेसिक जो कोर्स असतो कम्प्युटरचा तर तो मग मी लावला होता. मग कम्प्युटरचा कोर्स लावला होता. मग त्याच्यामध्ये बेसिक मध्ये मी शिकलो. मग त्या सरांनी पण मला तिकडं महाराष्ट्र अकॅडमी म्हणून आहे इथं पुण्यामध्ये. हॅलो. महाराष्ट्र अकॅडमी म्हणून आहे पुण्यामध्ये, इथं येरवड्यामध्ये. तर मग तिथं मी कोर्स जॉईन केला. मग तिथं पण माझा कोर्स झाल्यानंतर त्या सर पण मला म्हटले की बाबा तू पुढचा पण कोर्स कर टॅलीचा वगैरे, तुझं कॉमर्स साईड आहे तर तुझं टॅली वगैरे केला. आणि त्यावेळेस ते पेज मेकर फोटोशॉप तर नव्हता आला, पेज मेकर आला होता. तर तू हे पण शिक म्हटलं, हे तुझ्या कामाचं राहील म्हणून. मग त्याची फीस तू काय देऊ नको, फक्त इकडे एक बॅच घेत जा म्हणून त्यांनी सांगितलं मला. म्हटलं ठीक आहे सर म्हटलं. मग ते झाल्यानंतर मग दुपारचा त्यांचा कम्प्युटरचा कोर्स झाला. तर मग मी तिकडं जो शिकवलेला असेल मला टॉपिक तर तोच पुढच्या बॅचचा मी घ्यायचो तिथं. मग ते झाल्यानंतर ते खूपच म्हणजे ते 3 चाकी सायकलवर एवढा प्रवास दिवसभर व्हायचा माझा. मग त्याच्यामुळे मला जरासा त्रास व्हायला लागला त्या गोष्टीचा. आणि अभ्यासाकडे पण माझं लक्ष जरा कमी झालं. मग मी एक
मग मी कम्प्युटरच्या ह्याच्यातून जरासा एक्झिट झालो. त्या सरांना सांगितलं, सर म्हटलं माझ्याकडे जरासा लोड जास्त आहे, तर त्याच्यामुळं मला काय कम्प्युटरवर हे करता येणार नाही, म्हणून शिकवता नाही येणार. आता कोर्स झालंय माझं कम्प्लीट, म्हणून मी तिकडून हे झालो तिथे. आणि हे चालू असताना मी सरकारी विभागामध्ये जे त्यावेळेस कॉम्पिटिशन एक्झाम व्हायचा, स्पर्धा परीक्षा असायच्या. आता तर ऑनलाईन झालेलं आहे, पण पहिले म्हणजे ऑफलाईनच आपल्याला ते पोस्टाने वगैरे फॉर्म पाठवायला लागायचे, तर ते पण भरायचो मी. आणि जिथं परीक्षा असतील किंवा जिथं जागा निघाल्या तर तिथं मी प्रयत्न करत राहायचो. एकदा घड्याळाच्या दुकानात असताना सकाळी सकाळी दुकान उघडलं होतं, एकही गिराईक नव्हतं. आणि त्यावेळेस नेमकं काय झालं की बाबा एक गिराईक आलं. आमचं आता येरवडा जो आहे तर ते एअरपोर्ट पासून खूप जवळ आहे. तर तिथं नेमकं ते एक बाहेरचा पश्चिम बंगालचा एक कस्टमर आला होता, आणि त्याचा मोबाईल नेमका पाण्यात भिजला होता. मला म्हटलं, अरे इथं रिपेअरिंगचं दुकान आहे का? तर मी म्हटलं, बाबा इकडे तर रिपेअरिंगचं कुठं दुकान नाही. म्हटलं एक आहे, पण ते दुपारी दुपारचं उघडतं. म्हटलं 12-1 वाजता ते दुकान उघडतं. आतमध्ये एकदा चक्कर मारून बघ म्हटलं, एखादं कोणी असलं तर बघ म्हटलं. आणि त्याला अर्जंट मध्ये होतं, त्याचा 2-1 वाजता काहीतरी त्याची हे होते, विमान होतं त्याचं. मग तो आतमध्ये पण चक्कर मारली त्याने, पण त्याला काय ते दुकान सकाळी सकाळी 9 वाजता काय एवढं दुकान कोणी उघडायचं नाही. मग तो परत माझ्याकडे आला. म्हटलं, अरे भाऊ हे काहीच नाही म्हटलं, थोडंसं पाणी गेलंय म्हटलं, फक्त ते काढून दे. मी म्हटलं, अरे बाबा मी कधी मोबाईलच हातात नाही घेतला. म्हटलं मोबाईल खोलू कसा काय, म्हटलं मला घड्याळाचं माहिती आहे म्हटलं. मग तो म्हटलं, अरे मग काय नाही म्हटलं, तू खोल म्हटलं, काय खराब झाले माझी जबाबदारी म्हटलं, पण मला अर्जंट मध्ये कॉल करायचा म्हटलं इकडं. मग मी जे घड्याळाचे स्क्रू ड्रायव्हर होते तर त्यांनीच ते मोबाईल वगैरे खोलला मी. आणि घड्याळ रिपेअरिंग करायला आम्ही व्हाईट पेट्रोलचा वापर करतो. तर मग ते त्याच्या पीसीबी वर वगैरे टाकलं मी, जरासं क्लीन केलं ब्रशने, आणि फॅन खाली ठेवलं. आता व्हाईट पेट्रोलमुळे काय झालं की ते पाणी सगळं उडून गेलं, आणि त्याचा मोबाईल तो चालू झाला. मग तो चालू झाल्यानंतर त्या कस्टमरने स्वतःहून मला 100 रुपये हातामध्ये दिले. मला वाटलं आता हे काय करू, मग मी त्याच्यातले 50 दिले. म्हटलं नाही म्हटलं, ये रे नहीं दे म्हटलं तेरे पास से. म्हटलं इतने. म्हटलं नहीं म्हटलं, उसके इतने चार्जेस होते हैं, मैंने तो कम दिए, बाहर अगर किसी को पता होता था ना तो वो ज्यादा लेता था मेरे से. मग माझ्या डोक्यात आलं, अरे म्हटलं 10-15 मिनिटात आपल्याला 100 रुपये भेटले. ते माझ्या डोक्यात एकदम एक हेच झालं ते. एक गाड्या रिपेअरिंग जर केलं, सर्व्हिसिंग केलं, तर त्यावेळेस आम्हाला ते 20 रुपये किंवा मग चावीचं वगैरे गाड्या असलं तर मग 30-35 रुपये भेटायचे ते. आणि त्याला पण म्हणजे तास तासभर ते सर्व्हिसिंग करायला लागायचं, पूर्ण ते व्हील काढून क्लीन करणं, हे करणं, अशा गोष्टी असायच्या त्याच्यामध्ये. आणि इथं फक्त व्हाईट पेट्रोल लावलं, जरा ब्रश मारला, आणि ते झालं ते. त्यावेळी 100 रुपये म्हणजे माझ्यासाठी खूपच होते म्हणजे. मग मी विचार केला की बाबा आता आपल्याला काहीतरी याच्यामध्ये. आणि त्यावेळेस काय झालं की सगळ्यांना माहिती असेल की नवीन नवीन ते एक कंपोस्ट टॉप यायचं, त्याच्यामध्ये पाणी असायचं, आणि त्यात ते वॉटरप्रूफ दाखवण्यासाठी घड्याळ ठेवलेलं असायचं बघा ते. 100-100 रुपयाला त्यावर ते घड्याळ विकले जायचे. आणि कस्टमरला जर कोणाला ते 20 आणि 30 रुपयाचा सेल जर सांगितला, तर ते गॅरंटी विचारायचे, बाबा सेलची गॅरंटी किती आहे. गॅरंटी तर काय कुठे येत नाही. मग ते म्हणायची, त्यापेक्षा आम्ही काय करतो की नवीनच घड्याळ घेतो. मग ते कुठंतरी असं डोक्यात एक झालतं की बाबा आता हे, आणि ही गोष्ट जी आहे तर ते आता काही दिवसांनी बंद होणार. आणि तो जो मोबाईल वाला जो कस्टमर होता तो मला स्वतः म्हटला, "एवढं म्हटला, या मोबाईल मध्ये माझ्या आता घड्याळ आहे, तुझ्या हातात घड्याळ आहे, उद्या तुझ्या हातात मोबाईल आल्यावर तू घड्याळ ठेवशील का हातामध्ये? नाही ठेवणार. तर एक गोष्ट कर म्हटला, हे तू शिक म्हटला. हे पुढच्या भविष्यामध्ये सगळं आता प्रत्येकाच्या हातामध्ये आता घड्याळ जसं दिसतं तसं प्रत्येकाच्या हातामध्ये मोबाईल असणार म्हटलं. मग ते माझ्या डोक्यात पण कुठेतरी ते चक्र फिरायला लागले. मग मी पेपरमध्ये वगैरे ऍड बघितले, आणि एका इन्स्टिट्यूटचं मला त्याच्यात नाव आणि नंबर भेटला. मग मी पीसी वरून त्यांना कॉल केला. म्हटलं असं असं आहे म्हटलं, तर मला कोर्स लावायचा. मग त्यांनी ते फीज वगैरे सांगितली. मग मी तिकडे गेलो भेटायला त्यांना. मग त्यांनी माझं नाव वगैरे घेतलं, सगळं घेतलं. आणि ऍडमिशनच्या हिशोबाने गेलो नव्हतो मी, फक्त माहिती विचारायला गेलो होतो. पण मग माझ्या खिशात एक 100 रुपये होते, तर मी रजिस्ट्रेशन वगैरे करून लगेच ते आवडलं म्हणजे मला त्या कोर्सच्या संदर्भामध्ये ते जे काय ते सांगितलं. मग मी ऍडमिशन लगेच तिथं करून टाकलं. मग त्यावेळेस तो 3 महिन्याचा कोर्स होता. मग मी जवळजवळ रोजचं 13-14 किलोमीटर माझं फक्त वन टाइम एक साईडने माझं जाणं होतं तिथं. मग
माझ्याकडे गाडी नव्हती, काय नव्हती, फक्त तीन चाकी सायकलवर माझा तो प्रवास असायचा. आणि मग माझा तो मोबाईलचा कोर्स पूर्ण झाला. आणि कोर्स झाल्यानंतर जिथं मी घड्याळ रिपेअरिंगचं करत होतो, तर तिथंच मी मोबाईल रिपेअरिंगचं पण मी चालू केलं, बोर्ड वगैरे लावला. जे घड्याळ म्हणजे दुकानात कामालाच होतो मी त्या घड्याळाच्या. त्या मालकाला विचारलं आणि त्यानं म्हटलं, लाव बाबा, म्हटलं तुझं तू कर, म्हटलं काय नाही प्रॉब्लेम. मग ती मग काय अडचण जर असली तर मग मी ते क्लासमध्ये विचारायला जायचो तिथं त्या सरांना, बाबा हे कसं करायचं किंवा काय. मग त्यांनी बघितलं की बाबा हा काय अडचण असली तरी एवढं लांबून येतो विचारायला. त्यांनी त्या गोष्टीमध्ये माझा इंटरेस्ट बघितला. मग क्लास झाल्यानंतर 3-4 महिन्यांनी मला त्यांनी विचारलं, म्हटलं अरे तू चांगलं रिपेअरिंग वगैरे करतोय तू, तर मग एक काम कर, तू इकडे शिकवायला येशील का. मग मी म्हटलं मी बघून विचारून सांगतो. मग जे घड्याळाच्या दुकानाचा जो मालक होता, मग मी त्यांना विचारलं, त्यांना अंकल म्हणायचो मी. मग त्या अंकलला विचारलं मी, ते म्हटले बघ, म्हटलं तुझं जर चांगलं होत असेल तर जा, म्हटले तू. म्हटले ठीक आहे. मग त्या सरांना मग घरी पण विचारलं, आईला वगैरे, आई म्हटली तू बघ, म्हटले एवढं लांब तुला जाणं शक्य आहे का. आणि मग मी त्या सरांना होकार सांगितलं. मग ते सॅलरी वगैरे ठरली, सगळं ठरलं. मग मी त्या इन्स्टिट्यूट मध्येच मी तिकडे जॉबसाठी लागलो, म्हणजे शिकवण्यासाठी मोबाईल रिपेअरिंग. जॉबला लागल्यानंतर मग तिकडं हार्डवेअर म्हणजे मोबाईलचा हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर असे रिपेअरिंगचे दोन गोष्टी असतात. तर ते मी दोन्ही शिकवायला लागलो, कारण माझं पहिले कम्प्युटरचं पण झालं होतं आणि मोबाईल हार्डवेअर झालं. त्याच्यामुळं मोबाईल सॉफ्टवेअर जे आहे, तर ते शिकवणं किंवा शिकणं मला जास्त अवघड गेलं नाही. आपण जर मार्केटमध्ये बघितलं तर एक व्यक्ती एकच काम करतो, एक तर मोबाईलचं सॉफ्टवेअर रिपेअर करतो किंवा हार्डवेअर मधून तो काम करतो. आता मला दोन्ही येत होतं, त्याच्या मला कुठेतरी एक चांगला बेनिफिट भेटला, की माझे म्हणजे व्हॅल्यू वाढल्यासारखी झाली होती तिथं. की बाबा याच्यात टॅलेंट आहे किंवा काय असं तिथं हे झालं होतं. मग त्यावेळेस म्हणजे मोबाईलचं पण चालू होतं, तरी माझं ते भरत होतो. मग असंच एकदा सहकार खातं जे आहे, सहकार खातं कोऑपरेटिव्ह, तर त्याच्यामध्ये मी फॉर्म भरला, एक्झाम दिली, एक्झाम मध्ये पास झालो, इंटरव्ह्यू वगैरे झाला, सगळं झालं आणि लिस्टमध्ये माझं नाव पण आलं होतं. पण ते काहीतरी तिथं विषय झाला आणि कुणीतरी कोर्टात केस टाकली. केस टाकली तर मग त्याच्यावर स्टे आला, कोर्टाने केस स्टे टाकला त्याच्यावरती. मग भरपूर वर्ष मी म्हणजे भरपूर महिने मी त्याच्यावर प्रयत्न केला, पण ते काही स्टे उठला नाही शेवटी. आणि मोबाईलचं माझं एक चांगलं एक म्हणजे आर्थिक स्रोत चालू झालं होतं. त्याच्यामुळे मग मी ते सरकारी ह्याच्यातून डोकंच काढलं मी, म्हणजे वेळच भेटत नव्हता मला, असं झालं होतं. आवाज येतो ना सर व्यवस्थित. हो सर, येतोय येतोय. क्लिअर आहे सर, आवाज क्लिअर आहे. मोबाईल हो. फील्डमध्ये आल्यानंतर 1.5 वर्षामध्ये मी त्यावेळेस ऍक्टिवा गाडी घेतली होती. म्हणजे तिकडचे जे ते इन्स्टिट्यूटचे सर होते, तर त्यांनीच मला म्हटलंय, बघ म्हटलं आता तू दोन पैसे चांगले कमवतोस, आता नुसतं सायकलवर म्हटलं तुला जायला यायला एक 1.5 तास लागतो, जायला तुला 1.5 तास लागतो, तुझं 3 तास वाया जातात ते. त्यापेक्षा जर तू गाडी घेतली तर अर्ध्या पाऊण तासात येशील, तेवढा तुझा वेळ वाचन. तर त्या ह्याच्यामध्येच तू गाडीचा हप्ता आणि पेट्रोलचं तुझं निघन. त्यांनी मला ते कॅल्क्युलेशन व्यवस्थित समजलं. आता मी म्हटलं सर, मी हप्ता वगैरे कसा भरणार, काय भरणार. म्हटलं अरे तू हे जे तुझे 3 तास वाया जातात, त्याच्यात तू जर एखादा मोबाईल रिपेअर केला तर तुझा त्यातून हप्ता निघन, पेट्रोलचा खर्च निघन म्हणून. मग मला त्यांनी ते कॅल्क्युलेशन चांगलं समजून सांगितलं. आणि त्या सरांचं नाव आनंद म्हणून आहे, आनंद जैन. तर मग त्यांनीच ते गाडी वगैरे सगळं मला तिथं करून दिलं, हप्त्याचं वगैरे करून दिलं. आणि त्यावेळेस माझा हप्ता काहीतरी 734 रुपये वगैरे होता. तेव्हा तेव्हा ऍक्टिवा गाडी जी आहे ती 48,000ची काहीतरी होती तेव्हा. मग ते म्हटले की जास्त मोठा हप्ता नको घेऊ, तुला परवडन असंच मी तुला हप्ता करून देतो. मग ते भले ते जास्त पिरियड मध्ये जाऊन दे, पण हप्ता कमी ठेव म्हटलं, म्हणजे तुला नंतर टेन्शन नाही राहणार की बाबा तुझा हप्ता बाउन्स झाला, हे झालं ते झालं. म्हटलं ठीक आहे सर, म्हटलं. मग त्यांनीच मला सगळी ती गाडी पसंत केली, तेच घेऊन आले. साईड व्हील पर मला त्यांनीच बस म्हणजे त्यांनीच तिकडून आणून दिलं, बसून वगैरे सगळं त्यांनीच केलं. अशा प्रकारे मग मी मोबाईल फील्डमध्ये म्हणजे चांगलं जम बसला. मग पहिलं नंतर मग काय झालं की पहिलं माझं टायपिंग, नंतर ट्युशन, कम्प्युटर, मग आता मोबाईल. सगळीकडे मला कुठंतरी एक
शिकण्याचीच शिकवण्याची संधी भेटली होती मला. आणि मी जे आहे पुण्यातल्या जवळजवळ सर्व नामांकित मोबाईल रिपेअरिंगचे जे इन्स्टिट्यूट आहेत, तर त्याच्यामध्ये मी काम केलेलं आहे म्हणजे शिकवण्याचं. आणि भरपूर विद्यार्थी माझ्याकडून शिकले गेलेले आहेत आतापर्यंत. आता पण त्यातील भरपूर विद्यार्थी जे आहेत तर ते यशस्वी व्यावसायिक झालेले आहेत. आणि मला खरंच आनंद वाटतो की एखाद्याला जर बेरोजगाराला जर माझ्याकडून रोजगार मिळाला तर त्याच्या चेहऱ्यावरचं जे समाधान असतं, किंवा त्याने केलेला एखादा, मला कधी तो फोन करतो, किंवा कधी रस्त्याने कुठं मी जात असेल तर काही पोरं विद्यार्थी लांबून आवाज देतात, "ओ सर, ओळखला का?" म्हणून. तर ते जे म्हणजे आवाज आहे किंवा ते जे समाधान आहे ते वेगळंच आहे. म्हणजे मी ते शब्दात खरंच सांगू शकत नाही ती गोष्ट, नाही का. आणि प्लस त्याच्याबरोबरच मी दिव्यांगांसाठी सामाजिक क्षेत्रामध्ये कार्य करतो. माझ्याकडे सध्या आता प्रहार दिव्यांग क्रांती संस्था आपल्या सर्वांना माहिती असेल, माननीय आमदार बच्चूभाऊ कडूंची संघटना आहे ती. तर त्या संघटनेचं माझ्याकडे पुणे शहरचं अध्यक्षपद आहे. जेव्हा मी पेपर विकत होतो संध्याकाळ वगैरे, तर त्यावेळेस येरवड्यामध्ये आम्ही 5-6 मित्र मिळून दिव्यांगांची मीटिंग घ्यायचो. मासिक मीटिंग असायची. त्याच्यामध्ये मी होतो, बाबू शिंदे म्हणून एक असायचा, ज्ञानेश्वर होता, मोहन सावंत होता. असे आम्ही 4-5 मित्र मिळून आम्ही दिव्यांगांची मीटिंग घ्यायचो. तो चालू झालेला प्रवास आता खूप मोठा म्हणजे झालेला आहे. आणि प्रहारच्या स्थापनेपासून मी प्रहारचं काम करतोय. प्रहार मार्फत आम्ही अनोखा खूप वेगवेगळ्या प्रकारचे आम्ही कार्यक्रम घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये एक अनोखा कार्यक्रम म्हणजे दिव्यांगांनी अवयवदान करणं, म्हणजे ज्याचे पहिलेच अवयव म्हणजे हे आहेत आणि त्यांच्याकडे जे चालू अवयव आहेत तर ते दान करतात. तर त्या कार्याचं आमचं म्हणजे ते जे आम्ही प्रोग्राम घेतला होता तर त्याचं खूप मोठं हे झालं होतं. आणि ऑनलाईन वगैरे सर्टिफिकेट, आणि त्याच्यानंतर अ, केंद्र शासनाने जाहीर केलं की बाबा दिव्यांगांचं जे सर्टिफिकेट आहे आता ऑनलाईन राहील आणि UDID राहील. तर त्याच्यामध्ये भरपूर लोक म्हणजे दिव्यांगांची लूटमार करायची. तर बाबा चार्जेस जे आहेत तर ते काही पण घ्यायचे त्याच्यामध्ये चार्जेस जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशनचे तर ते काही पण घ्यायचं. मग आम्ही एकदा, मी जे आहे म्हणजे माझी संकल्पना होती ती की आम्ही UDID आणि ऑनलाईन सर्टिफिकेटचा खूप मोठा आम्ही कॅम्प घेतला होता. तर त्याच्यामध्ये जवळजवळ 400 दिव्यांगांनी त्याचा लाभ घेतला होता तेव्हा. आणि तेव्हा खूप मोठं म्हणजे ते एक चांगला हे झालं होतं, कार्यक्रम झाला होता. आणि आता पण जे आहे प्रहारच्या माध्यमातून आम्ही विविध आंदोलनं करतो, त्याच्यामध्ये माझा पण सहभाग असतो. मुंबई, आता संभाजीनगरला आंदोलन झालं होतं, किंवा पुण्यामध्ये विविध प्रकारचे आंदोलनं करतो आम्ही. तर त्याच्यामध्ये माझा सहभाग असतो. आणि वेगवेगळ्या कल्पना दिव्यांगांसाठी राबवणं, त्या अंमलात आणणं कशा करता येतील, आणि आपल्या भारतीय संविधानाला धरून ज्याप्रमाणे आपल्याला त्या गोष्टी साधता येईल तसं आम्ही साधण्याचा प्रयत्न करत असतो. आणि मला सांगायला आता गर्व वाटेल की आता पुणे महानगरपालिका देशातली मला वाटतं पहिली महानगरपालिका असेल की जे दिव्यांगांना वार्षिक 42,000 रुपये पेन्शन देणार आहे म्हणून. म्हणजे जवळजवळ ते ऑन डॉक्युमेंट झालेलंच आहे, फक्त त्यांचं ऑनलाईन काय प्रोसेस राहिलेली आहे अपग्रेडेशन करणं. तर ती प्रोसेस झाली की लगेच ते चालू आहे. आणि त्याच्यामध्ये म्हणजे माझा पण काही ना काही खारीचा वाटा आहे, असं मी नाही म्हणणार की माझा 100% आहे, त्याच्यामध्ये माझाही खारीचा वाटा आहे काही ना काय. ते मला खूप एक समाधानाची गोष्ट आहे. प्लस दिव्यांग कायदा 2016, त्याच्या अंमलबजावणीसाठी दिव्यांगांवर होणारे विविध अन्याय आहेत किंवा स्वयंरोजगारासाठी मी कार्य करतो. आता मी आपल्या जसं संस्थेचं नाव आहे तसं सेम म्हणजे काय म्हणतात एक हे झालं आता की माझ्याही संस्थेचं ते नाव आहे की संकल्प दिव्यांग विकास संस्था. तर त्याद्वारे मी आता जसं सर्वसामान्य लोकांसाठी मी तांत्रिक प्रशिक्षणामध्ये कार्य करत होतो, तर तसंच मला दिव्यांगांसाठी आता कार्य करायचं आहे
की त्यांना तांत्रिक आणि व्यवसायाभिमुख प्रशिक्षण देऊन व ते स्वतःच्या हिमतीवर काहीतरी दोन पैसे कमवते आणि आर्थिक दृष्ट्या मुख्य प्रवाहामध्ये कशा प्रकारे सामील त्यांना करून घेता येईल. तर त्याच्यावर मी माझं काम चालू आहे आता. तर ते लवकरच आता आपलं चालू करणार आहे मी. धन्यवाद. तुम्हाला काही धन्यवाद. विचारायचं असेल तर हो विचारा. सर. येस येस. धन्यवाद सचिन सर. खूप छान प्रवास आहे तुमचा. प्रेरणादायी असा. जसं तुम्ही सांगितलं की नॉर्मल तुमचा जन्म झाला, पण नंतर पोलिओमुळे तुमच्या जीवनात अपंगत्व आलं. तर सर, या संपूर्ण प्रवासात तुमच्या जीवनातला सर्वोच्च आनंदाचा क्षण कुठला, की जो तुम्ही कधी विसरू शकत नाही? सर्वात आनंदाचा क्षण माझा सर तो असतो की ज्यावेळेस एखादा विद्यार्थी माझ्याकडे शिकतो आणि शॉप वगैरे टाकतो किंवा दुकान चालू केल्यानंतर तो मला फोन करतो, सर मी दुकान चालू केलेलं आहे, किंवा काही याच्यामध्ये त्याच्याकडून राहतं त्या गोष्टी की 2-4 वर्षांनी त्याला लक्षात येतं, किंवा मी कुठे दिसलो की मला तो सांगतो, सर तुमच्यामुळे माझं असं असं झालंय. तो माझ्यासाठी सर खूप म्हणजे तो म्हणजे शब्दातच मला सांगता येणार नाही सर ते. खूप छान. सर, जसं आता तुम्ही सांगितलं की विद्यार्थ्यांच्या आनंदातच तुम्हाला खूप जास्त आनंद मिळत असतो. तसं सर, या संपूर्ण आयुष्यात तुमच्या जीवनातला वेदनादायी क्षण की जो कधी विसरू शकत नाही? तसे सर भरपूर तशा भरपूर गोष्टी आहेत सर, पण मी सगळं आता जे आहे तर ते पॉझिटिव्हच सांगितलंय. मला नाही वाटत की त्या निगेटिव्ह गोष्टी कुठे सांगाव्यात म्हणून. तर ठीक आहे, चालत असतात. आता जीवन म्हणजे त्या गोष्टी होत असतात. तर त्याच्याकडे आपण जास्त काही लक्ष नसतं द्यायचं. त्या निसर्गाने आणि देवाने मला जे केलंय त्याच्यात मी समाधानी आहे, आणि जर देव मला काहीतरी संकट देतो तर त्याला नक्की विश्वास आहे की बाबा हा काहीतरी बेस्ट करणार आहे, म्हणूनच तो मला संकट देतो. सर, या संपूर्ण जीवन प्रवासात जसं तुम्ही सांगितलं, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी एक शिक्षक म्हणूनच काय म्हणतात संधी मिळाली. जरी तुम्ही रिपेरिंग मध्ये करत होतात काम, पण एक शिक्षक म्हणून. आणि जसं तुम्ही सांगितलं, प्रत्येक ठिकाणी तुम्ही आधी शिकण्यासाठी गेलात आणि तुमच्यातली कला ओळखून तिथे तुम्हाला शिक्षक म्हणून त्यांनी काम करायला सांगितलं. तर हे सगळं करत असताना अ, तुम्ही, की मला एक शिक्षकाची भूमिका किंवा जी कला आहे ती माझ्यात आहे हे शोधून काढणं हे पण खूप महत्वाचं असतं. जसं तुम्ही स्किल डेव्हलपमेंट करताय लोकांचं, आणि तुम्ही जसं सांगितलं की तुमचा विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी स्वतःच्या पायावर उभं राहिलं की आनंद होतो, तसं तुमच्या जीवनात हे सगळं ओळखणं यासाठी तुम्ही खूप मेहनत घेतली असेल. तर हे सगळं टिकावून ठेवण्यासाठी तुम्हाला स्पार्क कुठून मिळालं? जसं एखादं वनवा किंवा छोटासा दिवा जरी लावायचा असेल तर ठिणगीची आवश्यकता असते. तसं तुमच्या ती ठिणगी कुठून पेटली त्याबद्दल थोडक्यात. सर कसं आहे की आता मी त्या टेक्निकल फील्डमध्ये काम करतो, तर त्याच्यामध्ये भरपूर अडचणी येतात. आता मी ज्यावेळेस रिपेअरिंग फील्डमध्ये आलो होतो, जेव्हा मी रिपेअरिंग फील्डमध्ये आलो जेव्हा मी रिपेअरिंग फील्डमध्ये आलो होतो तर मला भरपूर अडचणी यायच्या सर. आणि तेव्हा माझ्याकडे गाडी नव्हती. फक्त एक छोटा किस्सा सांगतो की सॅमसंगचा एक R220 मोबाईल म्हणून होता. ब्लॅक अँड व्हाईटच होता, बेसिक मोबाईल होता. तर त्याचा जो डिस्प्ले, तर मी 4 डिस्प्ले बदलले होते सर. ते कस्टमरकडून फक्त एकाच डिस्प्लेचे पैसे घेतले आणि 4 डिस्प्ले बदलायला लागले होते. मी तिकडे चेक केला की तिकडे चालू असायचा डिस्प्ले, आणि मी दुकानात आणून बसवला की तो खराब व्हायचा.
मग तो स्वतः दुकानदार जो आहे, होलसेलर आहे, तो म्हटला अरे तू एकाच मॉडेलचे डिस्प्ले नाही तर एवढे तुझ्याकडून एकाच मॉडेलचे किती किती मोबाईल येतात ते तुझ्याकडे. मी म्हटलं अरे नाही, म्हटलं बाबा तुमच्याकडून ज्यावेळेस मी चेक करून येतो ओके असतं, माझ्याकडून बसवताना म्हटलं तिथं फॉल्ट येतो. अरे म्हटलं तू किती पैसे घालवतो, तो एक डिस्प्ले त्यावेळेस ₹350 रुपयाचा होता. मग तुम्हाला म्हटलं एक काम कर, इथं माझा रिपेअरिंग वाला आहे तर त्याच्याकडे बस, म्हटलं तू बघ कसा बसवतो मला. मग त्याच्याकडे शेजारी बसलो मी, त्यांनी बघितलं तर माझ्या सर बसवण्यामध्ये काही फॉल्ट नव्हता. माझं जे टूल आहे, शोल्डर गन आहे, तर ती प्रॉपर नव्हती माझी, त्याच्यामुळे माझा तो डिस्प्ले खराब होत होता. मग मी त्याला, त्यांनी मला 2-3 बसवले, म्हटले मी बसू का म्हटलं आता. मग त्याची शोल्डर गन घेतली, मी बसवला, तर म्हटलं अरे बरोबर बसवतो की, म्हटलं मग चुकतंय कुठे तुझं. मग त्याला म्हटलं अहो, म्हटलं मी जी शोल्डर गन आहे ना माझी, बहुतेक ती कमी हिट होतीये, त्याच्यामुळे ते खराब होतंय म्हटलं डिस्प्ले माझ्याकडून बहुतेक. मग मी ती शोल्डर गन नवीन घेऊन गेलो, आणि त्याच्यानंतर हे झालं. मग मला कुठेतरी एक हे झालं की बाबा, मला जसा प्रॉब्लेम आलाय की बाबा एक छोटीशी गोष्ट आहे पण मला ते समजत नव्हतं. मग तसंच दुसऱ्यांना जर आला तर त्यांना त्यावेळेस, तर सर खूप गोष्टी म्हणजे गुगलवर युट्यूबवर सर्च केलं की इझिली अवेलेबल होतात. पण त्यावेळेस इंटरनेट ही गोष्ट नव्हती जवळजवळ. एक साधे फोटो जरी आपण त्यावेळेस केबी मध्ये फोटो असायचे, आता एमबी मध्ये 5, 10, 15 केबीचे फोटो असायचे, ते पण डाउनलोडिंगला लावले की 2-3 वेळा फेल व्हायचे. तर त्यावेळेस इंटरनेट ही सेवा म्हणजे सेवा जवळजवळ नव्हती. मग सांगायला कोण आहे, कुणीतरी गुरुच लागणार आहे आपल्याला, आणि नेमका मला त्या संस्थेमध्ये चान्स भेटला तिथं. ते एक म्हणजे हेच झालं, ते एक चांगलीच घटना झाली माझ्यासाठी. मग माझ्या डोक्यात आलं की बाबा आपल्याला ज्या अडचणी येतील तर ते आपण दुसऱ्यांना तरी कमीत कमी आपण मार्गदर्शन करावं त्याच्यामध्ये. खूप छान सर. निश्चितच तुमचा खूप प्रेरणादायी प्रवास आहे. आणि जसं सांगितलं की मला अडचणी आल्या तसं इतरांना येऊ नये म्हणून मी टीचर बनणार. तर हे खूप मोठं काम तुम्ही करतायत, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. मी आपल्यासोबत जे प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी मंच खुला करतो. त्याआधी एक छोटीशी शेअरिंग करतो की जसं संवाद सारथीचा आपण 124व्या पुष्पात पोहोचलो. या महिन्यापासून आम्ही नवीन उपक्रम करतोय आमच्या NGOचा. त्याविषयी एक 2 मिनिटात सांगतो आणि सर्वांसाठी हा मंच खुला करतो. त्याचाच एक भाग म्हणून आता येत्या बुधवारी, अ, 5 फेब्रुवारीला पहिलं पॅनल डिस्कशन आपण घेतोय संवाद सारथीच्या माध्यमातून. आणि त्याच्यात लॉ जो आहे आपला RPWD ऍक्ट 2016, तर त्या संदर्भात एक पॅनल डिस्कशन आयोजित केलं. त्यात मुख्य स्पीकर आहे डॉक्टर संजय जैन सर. आणि एक्सपर्ट पॅनलमध्ये रिटायर जज मॅडम आहे विद्या गौरी खरे, ॲडव्होकेट राजू वाघमारे सर आणि ॲडव्होकेट सीमा आदात यांच्या. आणि हे सगळं जसं आता फेसबुक लाईव्ह सुरू आहे संवाद सारथीचं, हे पण लाईव्ह असणार आहे. आणि हे सगळं मॉडरेट करणारे संवाद सारथीच्याच आमच्या ॲडव्होकेट प्राची निलावर मॅडम. एवढं बोलून मी थांबतो आणि सर्वांसाठी मंच खुला करतो. मी सर्वात आधी अशोक भानसे सरांना विनंती करतो की त्यांनी बोलावं, मग आपण सर्वांना एकेकाला अनम्यूट करायला सांगू. अशोक भानसे सर. सर नमस्कार सर, आणि सर्वांना माझा नमस्कार सर. नमस्कार. अं, सरांचा मी म्हणजे ब्रेक मध्येच ऐकला प्रवास, आणि थोडा उशिरा पण सुरू केला माझा व्हिडिओ. तर सरांचा जे इमानदारी म्हणजे त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये इमानदारीनेच त्यांच्यासोबत जेवढे लोक जुळलेले आहे, आणि त्यांच्यातूनच त्यांना नवीन नवीन कामं वगैरे शिकायला मिळाले. विक्री, घड्याळ रिपेअरिंग, पेपर पेपर वाटणे, मोबाईल रिपेअरिंग करणे, आणि विशेष म्हणजे क्लासेस लावून त्यांनी शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना शिकवले. आज त्यांच्या हाताखालून बरेच विद्यार्थी स्वतःच्या व्यवसायामध्ये लागले आहे. आमच्यासाठी खूप अभिमानास्पद कार्य आहे त्यांचे. आणि पुन्हा त्यातल्या त्यात सर प्रहार संघटनेमध्ये राहून त्यांच्या माध्यमातून राहून त्यांनी पण त्या दिव्यांगाकरता आता महानगरपालिकेमधून त्यांचा बी थोडा बहुत आहे. आणि हे नवीन नवीन कल्पना राबवणे आणि सगळ्या दिव्यांगाचा फायदा करणे हे पण खूप अभिमानाचे कार्य आहे सर. तर त्यांच्या कार्याला माझ्याकडं खूप शुभेच्छा. अजून असेच नवीन नवीन कार्य त्यांच्या हातातून घडो, एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. सरांना आता माझ्याकडून काही प्रश्नच नाही आहे.
धन्यवाद सर. धन्यवाद भानसे सर. चंद्रकांत भोसले सर. दिलीप सावरकर सर. सुजाता पवार मॅडम. हॅलो, नमस्कार. नमस्कार सावरकर सर, बोला ना. हो, खूप दिवसांनी मला जरा म्हणजे बाकीच्या तो काही ना काही कामं असायचे, आज ऐकायला मिळालं. म्हणजे संघर्षामधून सेवाभाव, आणि हा सेवाभाव त्यांची प्रेरणा कोण आहे असं मला विचारायचं. माझी प्रेरणा जी आहे, अरे वा, माझी प्रेरणा अभिमान जी आहे वाटतं तर ती तुमच्या प्रथम माझी आदर्शांचा. आई आहे आणि नंतर हो, माझे दिव्यांग बंधू आहेत. हो. छान, व्हेरी गुड. बरं झालं आपली ओळख झाली. धन्यवाद सावरकर सर. सुजाता मॅडम. अनम्यूट करा सुजाता मॅडम. हॅलो. नमस्कार, खूप दिवसानंतर आलात मॅडम. अरे नाही, काय झालं, आज मी ते हे पाहिलं मेसेज आणि म्हटलं आता सचिन आहे तर म्हटलं आज आपणही जॉईन व्हावं. कारण मध्ये जरा माझी तब्येतही ठीक नव्हती म्हणून मग कधी होते कधी नाही होत. तर ऍक्च्युली कसं आहे, सचिनला मी आता बरेच वर्ष ओळखते, कारण प्रहारच्या माध्यमातून आमची बरीचशी आंदोलनं वगैरे असतात. पण आज या कार्यक्रमाच्या मुळे त्याच्या बाकीच्या काही गोष्टी समोर आल्या. खरंच खूप छान वाटलं ऐकून. म्हणजे कारण कसं असतं की अनुभवातून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात, आणि त्याचा प्रत्येक गोष्ट तो स्वतः शिकायला गेला, आणि ते स्वतः शिकत असताना ते दुसऱ्यांना कसं शिकवता येईल, आणि ते माध्यम त्याला ते मिळत गेलं. त्यामुळे सचिन, खरंच तुला खूप खूप शुभेच्छा. आणि तुझं जे आता नवीन नियोजन तुझं चालू आहे, त्यात पण तुला असाच चांगला लोकांचा पाठिंबा मिळो, ही परमेश्वराकडे सदिच्छा प्रकट करते मी. याच्यामध्ये नवीन कार्यामध्ये माझ्या सर्वांचा आपला सहभाग लागणार आहे ताई. आणि तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे हो, हो, विषय तो. आणि बाकीचे आता आपले जे नवीन मेंबर आहेत तर त्या हो. सर्वांचा मला सहभाग म्हणजे सहकार्य लागणार आहे त्याच्यामध्ये. नक्कीच, नक्की. धन्यवाद सुजाता मॅडम. सारिका धन्यवाद. मॅडम, तेजस्वी मॅडम. नमस्कार सचिन. नमस्कार सारिका, नमस्कार बोला. हा जो सचिन होता तो मला तरी पूर्णपणे अनभिज्ञ होता. मला काहीच माहित नव्हतं तुझ्याबद्दल एवढं सगळं. आणि याच्यामध्ये अजून एक पॉइंट तू सांगितलेला नाहीच आहे. तू अपंगांसाठी जेव्हा काम करतो तेव्हा त्यांची आर्थिक बाजूच नाही तर त्यांचं कौटुंबिक समस्या आहेत त्या पण सोडवतो तुझ्या लेवलने. तर त्याबद्दल तू काही सांगितलेलं नाहीयेस. त्याबद्दल थोडक्यात काहीतरी सांग ना आता. धन्यवाद सारिका. सारिका आणि तेजस्विनी पाटील. मी मगाशी जे सांगितले की पुण्यामध्ये आम्ही एका संस्थेमध्ये होतो, तर आम्ही तिघ त्या संस्थेचे विद्यार्थी आहोत. आणि सारिका, तेजस्विनी आम्ही एकाच वर्गात होतो, म्हणजे खास मैत्रिणी आहेत त्या दोघी जणी. तर आता हे प्रहार मार्फत जे आम्ही कार्य करतो तर त्याच्यामध्ये आमच्या साप्ताहिक मिटिंग वगैरे असतात. तर मग लोक तिथं भरपूर आपापल्या अडचणी काही ना काही घेऊन येतात. मग त्याच्यामध्ये कौटुंबिक असतात किंवा शेजारच्यांसंग काही विषय असतात किंवा बाहेर काय ऑफिशियल काही गोष्टी असतात की जिथं बाबा दिव्यांगांना त्रास दिले जातात किंवा काय. तर त्याच्यामध्ये आ- आपल्याला कशी मदत करता येईल, किंवा दिव्यांग कायदा जे आता विशाल सरांनी सांगितलं की त्याच्यावर ते आता घेणार आहेत लवकरच त्याच्यावर. तर ते लोकांपर्यंत माहिती देणं किंवा कुणावर अन्याय होत असं, मग ते चौकीमध्ये जाऊन बाबा त्यांची केस घ्या या कायद्याप्रमाणे केस घ्या, असं आम्ही त्यांना मार्गदर्शन करत असतो. प्लस काही कौटुंबिक असन, आता
झाला तर माहितीच विषय ते, पण मला तिथे एक्सप्लोअर नाही करायचे आता ते. कुणाचे काही कौटुंबिक असतील मॅटर तर ते पण आम्ही त्या लेवलला सॉल्व्ह करत असतो आम्ही. धन्यवाद सचिन, तुला पुढच्या कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सारिका मॅडम. तेजस्वी मॅडम. आणि एक गोष्ट मला सांगायची, मी आज जो या मंचावर आलेलो आहे तर ते सारिकामुळेच आलेलो आहे. तिनेच मला हे केलं होतं, सचिन तू ये म्हणून. त्याच्यामुळे मी इथं आलेलो आहे या मंचावर. डॉक्टर हॅलो. अनिता मॅडम. हा, तेजस्वी मॅडम बोला. मतलब सचिनच्या कामाबद्दल मला एवढा डिटेलमध्ये माहिती नव्हतं याच्या अगोदर, पण तो प्रकारामध्ये काम करतो एवढं माहिती होतं. पण आज त्याचं जे टॉक झालं त्याच्यामुळे बऱ्यापैकी मला त्याच्या कामाची माहिती मिळाली. नंतर आमचा बराच सगळ्या जणांचा गॅप पडल्यामुळं असं पूर्ण संपर्क तुटल्यासारखं झालं होतं. तर आज पुन्हा एकमेकांच्या कामाची एकमेकांनी जी प्रॉब्लेम फेस केलेले आहे, कसं पडलेले आहेत त्याच्यातून, त्याबद्दल कळलं की आणि सचिनचा प्रवास खरंच खूपच खडतर होता. आणि इथून पुढे सचिनने अशीच प्रगती करायला असंच नाव कमवावं अशी मी त्याला शुभेच्छा देते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद तेजस्वी धन्यवाद मॅडम. तेजस्वी. डॉक्टर अनिता मॅडम. नमस्कार सर. हॅलो, आवाज येतोय? हॅलो. हो, येतोय येतोय, बोला. मध्ये ब्रेक झालं होतं माझं, पण सरांना जेवढं ऐकलं त्यावरून सर म्हणजे खूप छान सर शिक्षक आहे आणि सरांना नवनवीन शिकण्याची जी इच्छा आहे म्हणजे ते खूप छान वाटलं. आणि त्यांनी विद्यार्थी घडवले. खूपच म्हणजे प्रेरणादायी आहे सर. तुम्हाला भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा सर. थँक्यू सर. धन्यवाद मॅडम. समारोपाकडे जाण्यापूर्वी डॉक्टर अनिता मॅडम, तुम्ही नव्हते तेव्हा मी डिक्लेअर केलं की आपलं येत्या बुधवारी जे सेशन आहे तर त्याबद्दल 1 मिनिट तुम्हाला परत दाखवतो. आपलं जसं संवाद सारथी सुरू आहे त्याच्याच माध्यमातून आपण पॅनल डिस्कशन सेशन सुरू करतोय. त्यातलं पहिलं सेशन येत्या बुधवारी 5 फेब्रुवारीला आहे आणि विषय वाव. PWD ऍक्ट 2016. आणि त्याच्यात एक्सपर्ट स्पीकर आहेत आपले डॉक्टर संजय जैन सर, की जे स्वतः प्रोफेसर आहेत आणि त्यांचा खूप अभ्यास आहे. आणि एक्सपर्ट पॅनेलिस्ट मध्ये रिटायर्ड जज विद्या गौरी खरे मॅडम. नंतर PIL एक्सपर्ट ऍडव्होकेट राजू वाघमारे सर, जे मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. ऍडव्होकेट सीमा दाते मॅडम, ज्या मुंबई हायकोर्टात प्रॅक्टिस करतात. आणि हे सगळं मॉडरेट करणारे आपल्या ऍडव्होकेट प्राची निलावर मॅडम, की जे आपल्या संवाद सारथी सोबत जुळलेले आहे. तर याचं डिक्लेरेशन तुम्ही नव्हता तेव्हा केलं आणि तुम्हाला दाखवण्यासाठी परत यात शेअर केलं. ग्रेट ग्रेट, खूप छान वाटत. ग्रेट. हम्म. खूप हॅलो. हा, बोला. हॅलो. हा, बोला सर तेजस्वी मॅडम. ह्याच्यामध्ये कोण कोण असा म्हणजे भाग घेऊ शकतो? ते सर्वांसाठी त्याप्रमाणे ओपन कोण आहे. भाग घेऊ ओपन शकतो? आहे, त्याची लिंक मी शेअर करतो एक तर आज रात्री किंवा उद्या सकाळी. सगळ्यांसाठी ओपन आहे, काही प्रॉब्लेम नाही, कोणीही जॉईन होऊ शकतो. खूप छान उपक्रम आहे. धन्यवाद सचिन सर. तुमचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे आणि ज्या याच्यातनं तुम्ही स्वतः शिकत गेलात आणि शिकवत गेलात आणि आजही तुम्ही म्हणतात की विद्यार्थ्यांचं समाधान आणि क्लायंटचं समाधान ते पण इमानदारीने, यावर तुमचा फोकस राहिलाय आणि राहतोय. तर खरोखर एक आदर्श असं तुमचं प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे. सर, निश्चितच तुम्ही जो वेळ दिला त्याबद्दल संवाद सारथी परिवाराकडून तुमचे ऋण व्यक्त करतो. आपण पुढेही संवादात राहूया.
आणि जसं की आपलं हे संवाद सारथीमध्ये प्रत्येक वेळेस जेव्हा एक पुष्प गुंफलं जातं तर नवीन नवीन गोष्टी आम्हाला सगळ्यांना ऐकायला मिळतात. तर निश्चितच सर पुढेही आपण संपर्कात राहू, संवादात राहू. जाता जाता सर्वांसाठी एक छोटासा संदेश द्यावा. नंतर आपण प्रार्थनेने आजच्या ह्या सत्संगाची सांगता करूया. सर एक 2 मिनिटं. सर 2 मिनिटं बोलू सर मी. हो सर, तेच सांगितलं की तुम्ही बोला पण सर आणि तुमचं तुम्ही मला एवढा छान संदेश. मंच उपलब्ध करून दिला संकल्पच्या माध्यमातून, तर त्याबद्दल खरंच तुमचे आणि सर्वांचे खूप खूप धन्यवाद. एक संदेश सर्वांसाठी. तुमच्या कडून इतरांनी प्रेरणा घ्यावी म्हणून एक छोटासा संदेश सर्वांसाठी, की नॉट ओनली फॉर डिफरंटली एबल, पण जे सबल लोक आहेत त्यांना पण त्यातनं प्रेरणा मिळेल असा एक छोटासा संदेश तुमच्याकडून द्यावा. मग आपण प्रार्थनेकडे जाऊ. माझा माझा सर्वांसाठी एकच संदेश राहील की आपण कधीही मनात एक आपल्याबद्दल निगेटिव्ह भावना नाही ठेवावी. पॉझिटिव्हच ठेवा. जे सर्वसामान्य लोक करू शकतात ते आपण करू शकतो. फक्त इतकंच आहे की सर्वसामान्यांना जी ताकद लागते करायला, त्यापेक्षा आपल्याला थोडी जास्त लागल किंवा जास्त मेहनत लागल, पण आपण पण ती गोष्ट अचीव्ह करू शकतो. धन्यवाद. धन्यवाद सचिन सर. पुनश्च एकदा तुमचे ऋण व्यक्त करतो आणि सगळ्या श्रोत्यांचे पुनश्च एकदा आभार व्यक्त करतो. आपण पुढच्या एपिसोडला 125व्या संवाद सारथीच्या व्याख्यानमालेसाठी भेटूया आणि आत्ता जे नवीन उपक्रम आपण सुरू करतोय त्यासाठी पण तुम्हाला सर्वांना इन्व्हिटेशन पर्सनली आणि ईमेलला येईलच. तर आपण एक छोट्याशा प्रार्थनेने आजच्या सत्संगाची सांगता करूया. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतं गमय. ओम शांती शांती शांती. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. आपण पुन्हा भेटूया.